श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा सकाळी आज नाश्त्याचा काय मेनू आहे. तर आज छान बनवलेत पहा पावाचे वडे. मिरची आणि थोडंसं मेयोनीज घेतलंय पहा. आणि सकाळी सकाळी एवढी छान हवा सुटली आहे ना की नाश्ता करायला आज मज्जाच येणार आहे. नाही तर रोज सकाळी सकाळी खूप गरम होते. नाश्ता केला पहा सकाळी. आता म्हटलं छान दुपारच्यासाठी शेवग्याच्या शेंगा वगैरे बनवाया. तर शेवग्याच्या शेंगा या काळ्या मसाल्यातल्या एवढ्या छान लागतात ना. तर पहा गॅसवरतीच कांदा टोमॅटो आणि खोबरे वगैरे भाजून घेते. शेवग्याच्या शेंगा पहा मला माझ्या मैत्रिणीने दिलत्या. ती गावाला गेली होती तर तिने गावावरून येताना छान शेवग्याच्या शेंगा आणल्या तर मला पण 4-5 वगैरे दिल्या. तर खूप मोठ्या आहेत शेवग्याच्या शेंगा आणि कवळ्या वगैरे नाही, छान मस्त जाड जाड आहेत. तर आज छान याची शेवग्याची भाजी बनवते पहा. कांदा छान भाजलाय पहा, मस्त काळा झालाय आणि टोमॅटो पण छान भाजले. मसाला करताना याच्यावरच कातड आपण काढून टाकणार आहे टोमॅटोचं. वरती आपोआप कातड उकळले पहा त्याचं भाजल्यामुळं. शेवग्याची भाजी टाकली पहा छान शिजायला. गॅसवरती कांदा आणि टोमॅटो भाजला होता तर पहा कशी काळ्या मसाल्याची भाजी झाली आहे. याच्यात फक्त कांदा लसूण मसाला आणि हळद आणि थोडंसं लाल तिखट वगैरे टाकले, बाकी कोणता गरम मसाला वगैरे नाही टाकलेला. तर पहा छान मंद गॅसवरती शिजून देते आणि त्याच्यानंतर थोडंसं कारलं शिजून ठेवले. त्याच्या छान भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये छान कडक अशा कारल्याची भाजी बनवते. छान गरम गरम 2 बाजरीच्या भाकरी केलेत पहा, कारण की पिल्लूचे पप्पा घरी नाहीत, आम्ही तिघच आहे तर 2 भाकरी आमच्यासाठी भरपूर होतात. तर पहा 2च गरम गरम छान बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. दुपारी 4 वाजता म्हटलं थोड्याशा गवारीच्या शेंगा निसून ठेवाव्यात, कारण की मग उद्या स्वयंपाकाच्या टायमाला शेंगा निसायला घेतल्या की स्वयंपाक करायला उशीर होतो. तर पहा पिल्लू गार्डनमध्ये खेळायला गेला होता तर म्हटलं संध्याकाळी 6 वाजता त्याला खाली घेण्यासाठी जावं आणि आपणही 2-3 चकऱ्या वगैरे माराव्या. तर पहा संध्याकाळी खाली गेले आणि 2-3 चकऱ्या वगैरे मारल्या तर थोडासा अंधारही पडायला लागला होता, पण दिवस मोठा आहे त्याच्यामुळे 7-7:30 झाले तरी अजून थोडाफार उजेड वाटत होता. तर पिल्लू गार्डनमध्ये खेळत होता, म्हटलं आपण थोडा वेळ गार्डनमध्ये वगैरे बसावं. गार्डनमध्ये छान दत्तगुरूंचं मंदिर आहे तर छान दत्तगुरूंचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग तिथे म्हटलं थोडा वेळ बसावं, तोपर्यंत पिल्लूचंही खेळणं होतंय. आज संध्याकाळसाठी पहा कशी छान गरम गरम चपाती केली आहे. स्वयंपाक मी उशिराच करते, कारण की लवकर 7 वाजता स्वयंपाक करायचा आणि जेवण करायचं 8-8:30ला. तर पूर्ण चपात्या वगैरे थंड होतात तर छान चपात्या लाटते आणि लगेच जेवण करतो पहा आम्ही 8-8:30ला. नूडल्स उकडण्यासाठी ठेवलेत पहा. दीदीला नूडल्स खायचे, तिला म्हटलं भाजी चपाती खा, पण तिला भाजी चपाती खायचा कंटाळा आलाय. म्हटली मम्मी आज मला नूडल्स खाऊशे वाटतात, नूडल्स बनव. तर पहा त्या दिवशी डीमार्टला गेलते तर नूडल्स वगैरे आणले होते आणि पिल्लूला म्हटलं खायचे तर त्याला नाही खायचे, तर म्हटलं मग त्याला भाजी चपाती केली पहा, ती दिली खाण्यासाठी. आज छान आंब्याचा रस आणि वांग्याचं भरीत आणि चपाती बनवले. आणि टी व्ही पाहिल्याशिवाय तर पहा जेवण वगैरे जातच नाही आम्हाला. उकडले का? थांब, सारखं नको हलू, त्याला उकळू दे. गॅस बारीक कर थोडा. तू बनवते का बनवू मी? बरं. नूडल्स मध्ये भाज्या टाकते पा, शिमला मिरची वगैरे कापून घेते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे आणि मसाला वगैरे टाकते.